वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जेवढी गादी भारी तेवढी झोप हराम हे लक्षात ठेवा. जेवढा बंगला चांगला तेवढा BP जास्त लक्षात ठेवा. असं आहे. भगवान नुसती संपत्ती देत नाही, संपत्तीबरोबर संताप देतो. संपत्ती इज इक्वल टू संताप, संताप इज इक्वल टू BP, BP इज इक्वल टू अटॅक, अटॅक इज इक्वल टू गो टू द स्मशान. प्रत्येक जीव सुखाभिलाषी आहे. सगळ्यांना सुख पाहिजे. सगळे सुखाचा प्रयत्न करतात. कमी जास्त प्रमाणामध्ये सगळे सुख मिळवतात. पण गंमत अशी आहे, एकही सुख, व्यवहारातलं एकही सुख अजून असं नाही की ज्या ठिकाणी मनुष्य स्थिर राहिला आहे. असं एकही सुख नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयामध्ये एकाही विषयामध्ये ही ताकद नाही की तुम्हाला एका जागी स्थिर ठेवण्याची. ऐका कॅसेट, चला ऐका सिनेमातली गाणी, किती ऐका. बघा डोळ्यांनी पिक्चर काय बघायचं तेवढे, किती बघा. खा काय पाहिजे ते पदार्थ खा, किती खाल. वापरा चांगले कपडे, किती वापरा. झोपा गाद्यावर, किती झोपा. सांगा ना. एक गादी निघाली कोल्हापूरला, कसली म्हणले 5-6 वर्ष झाली. त्या गादीची किंमत 2 लाख रुपये. मी म्हणलं 2 लाखचं काय आहे काय त्याच्यामध्ये. म्हणले त्याच्यावर झोपल्यावर BP होत नाही. त्याच्यावर झोपलं की सांधे दुखत नाहीत. त्याच्यावर झोपलं की शुगर वाढत नाही. असं बरं काय का. आता मी वारकरी मनुष्य आहे. घोंगडीशिवाय मी कधी झोपत नाही. आळंदीमध्ये घोंगडी असते, पंढरपुरामध्ये घोंगडी असते, फलटणला घोंगडी आहे आणि माझ्या गाडीत बी घोंगडी आहे. मी घोंगडीशिवाय झोपत नाही कधी. पण ही कोल्हापूरची गादी ऐकल्यापासून मला वाटतं एक रात्रभर झोपून बघावं कसं आहे. ऐका. जेवढी गादी भारी तेवढी झोप हराम हे लक्षात ठेवा. जेवढा बंगला चांगला तेवढा BP जास्त लक्षात ठेवा. असं आहे. भगवान नुसती संपत्ती देत नाही, संपत्तीबरोबर संताप देतो. संपत्ती इज इक्वल टू संताप, संताप इज इक्वल टू BP, BP इज इक्वल टू अटॅक, अटॅक इज इक्वल टू गो टू द स्मशान. वारकरी संप्रदाय विलासामध्ये गेला. मोठं दुर्दैव आहे लक्षात ठेवा. हा संप्रदाय विलासामध्ये शिरला, विलास व्हायला लागला. विलास म्हणजे जीवनाचं अंतिम टोक नाही. लक्षात ठेवा. जीवनाचं अंतिम टोक आहे शांती, तृप्ती, समाधान. तुझी ये संगत, तुझी ये संगत, तुझी ये संगत, तुझी ये संगत, तुझी ये संगत,
देखिले ते नाही देखिले तुझे ये संगत तुझे ये संगत तुझी संगत तुझी संगत तुझे ये संगत तुझे ये संगत धाने अमुची निश्चिंते धाने अमुची निश्चिंते नाही देखिले धाने अमुची निश्चिंते धाने नाही देखिले तुझी संगती. माझा विषय काय, व्यवहारातलं एकही सुख असं नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला अनुबद्ध करण्याची पावर आहे, जीवाला स्थिर करण्याची पावर आहे. क्या बात आहे. काय पाहिजे द्या द्या या या. हे लहान मुलांचं कौतुक करा गाड्या. हां, एवढ्या माणसात तुमचे पोरगं एवढ्या टाळ मागते का नाही. आणि मग आता विनेकऱ्यापासून इकडं सगळीकडं पाहिलं तर पांढऱ्या कपड्याशिवाय कोणीच नाही. पण आमचा छोटा मुलगा आला आहे, त्याला ते पांढऱ्या कपड्याचे नेम लावायचे नाहीत. बाबूराव, मी असा महाराज आहे, मी धोतराचा नेम लावत नाही. काय काय महाराज म्हणतात धोतर असल्याशिवाय उभा राहायचं. मी माणसं खाली. मी सांगितलं रामभाऊ रावताना नका असला नेम करू, समाज येऊ दे, त्यांना सामावून घ्या. अगोदर तरुण पोर इकडे येईनात असं आहे. म्हणून मी म्हणलं कसंही उभं राहा असं आहे. फक्त अंगात बिन काय घालता याचं नाही, बाकी काय अडचण नाही. तो जी भगवान परमात्मा बास केला होता. मग अशा काय झोपा काढल्या का काय. हा ना, अजून एक आणा. मग हो, अजून एक आणा. पार्सिलिटी नाही पाहिजे, पक्षपातीपणा नाही पाहिजे. मग जीवाला स्थिर करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताकडं आहे, जगात कुणाकडं. फक्त ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. पुढे का तत्प्रसादात पराम शांतीम आणि स्थानम प्राप्स्यसि शाश्वत. भगवान सोडला तर जगामध्ये शाश्वत स्थान कुठंच नाही. तुम्ही सरपंच बना. निवडणूक लागलेली नाही ना का. लागल्या का. हां, मग काय निवडणूक लागल्यावर जपावून बोलावं लागतं. तुम्ही सरपंच बना, सभापती बना, अध्यक्ष बना, आमदार बना, खासदार बना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बना का देशाचे पंतप्रधान बना, राष्ट्रपती बना का जगाचे युनोचे अध्यक्ष बघा, इंद्र बघा का ब्रह्मदेव बना, जेवढी यादी वाचली त्यामध्ये एकही पद स्थिर नाही. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, तुका म्हणे जाती पुण्यक्षये
पुण्यक्षय अधोगती कामने जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती. का म्हणे जाती कोणतंही पद शाश्वत नाही हो, कोणतंही पद शाश्वत नाही. हे ब्रह्मदेव घसरतो, ब्रह्मदेवाला आपली जागा. व्यवहारातलं कोणतंही पद शाश्वत नाही. मग सरपंच किती वर्ष? 5. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये उलटी पालटी झाली नाही तर सरपंच. सभापती किती वर्ष? जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, मुख्यमंत्री 2.5 वर्ष. 5 कसं काय? चला, ह्यातलं एकही पद कायमचं नाही. म्हणून पदवी अशी मिळवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या हे पदवी एवढीच आहे महत्त्वाची, लक्षात ठेवा. बरं, जीवानं सरपंच होऊ नये, सभापती होऊ नये, आमदार होऊ नये, राष्ट्रपती होऊ नये, पण जीवानं काय व्हावं? जीवानं ब्रह्म व्हावं. सर्वात्मक माझे हिरोने तो कोण माझे हिरोने तो सर्वात्मक पद सर्वात्मक पद सर्वात्मक पद सर्वात्मक पद माझे हिरोने तो कोण माझे हिरोने तो कोण माझे हिरोने तो कोण माझे हिरोने तो कोण माझे हिरोने तो कोण. तुकोबाराय सर्व समाजाला चॅलेंज करतात, अरे आमची पदवी काढून दाखवा. हां, खरं सांगतो तुम्हाला, आमची पदवी हरिभक्तीपर आहे. ही पदवी कधीच जात नाही, मेलो तर जात नाही. काळजी पडली आम्ही मेल्यावर पदवी कमी होत नाही, वाढती. वैकुंठवासी झालं. आमची पदवी कमी होत नाही. गुरुवर्य वाढली, परमपूज्य वाढली. तुमची पदवी वाढत नाही, कमी होते. सरपंच, सरपंचाच्या पुढे शब्द लागला माझी. माझी शब्दाला काय? हे माझी शब्द पाहिजे हो. माझी, माझी शब्दाला काय किंमत आहे? माझी शब्दच सांगतो की आत्ता आमदार नाही. माझी शब्दच असा आहे की समाजाला जाणून देतो हे माझे आहेत. आत्ता
नाही. म्हणून ही पदवी माझा विषय कुठं आहे? स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. तुम्हाला निश्चिंती आमच्याशिवाय भगवान सांगतात माझ्याशिवाय मिळणार नाही. म्हणून व्याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे. मागे मग आधी देतो पोट भरी वरे म्हणाल तो रे. माझ्या मागे या. मग माझ्या मागं आला की काय झाडी काय डोंगा. भगवान जीवाला तृप्त करतो भगवान. आणि तृप्त कसा करतो भगवान? आजी देतो पोट भरी. असं आहे. वाढणारानं पोटभर वाढलं पाहिजे. आल्यावर लघवीला जाऊन आलो, महाप्रसादाचा बेत बघितला. मोठा बेत आहे. पुऱ्या चालल्यात पुऱ्या. आता माझा आहे सोमवार महाराज. त्या पुऱ्या बघून मला वाटायला लागलं सोमवार सोडावा हिचंच वाटतं. वाढणारानं पोटभर वाढलं पाहिजे. करणारानं चांगलं केलं पाहिजे. लक्षात. काही बायांना करता येत नाही, पण वाढण्याची हौस नाही. तुमच्यात तसली एकही बाई नाही बरं का. लक्षात. कारण मला अजून अर्धा तास कीर्तन करायचं आहे. काय बाई कर. कसं आहे, काल्याचं कीर्तन मी एका ठिकाणी जेवायला गेलो नगर भागात, आणि बाईला आनंद झाला. तात्या आपल्याकडे जेवायला येणार आहे. आनंदाच्या भरामध्ये तिनं आमटीमध्ये 3दा चटणी टाकली हो. एकदा चटणी टाकली, लक्षात आलं टाकल्या का नाही कुणाला ठाऊक. परत टाकली, परत लक्षात आलं सातारचा बॉय जरा जास्त तिखट खातो, अजून टाक. आता एवढं तिखट खातोय मी. आणि मी जर आमटी तोंडाला लावली, अरे बापरे, मला घामच फुटला. आता माझी एक पद्धत आहे महाराज, मी ताटात कधी ठेवत नाही. आमचं व्रत आहे ते, ब्रह्मचर्याने अन्न वाया घालवायचं नसतं. कसं आहे, तुम्ही प्रयोग करू नका, पण आमटीमध्ये अजिबात मीठ घालू नका. मी सगळे आमटी खातो. विशेष म्हणजे भाजीत मीठ कमी आहे असं मी जेवेपर्यंत त्या माऊलीला सांगत बी नाही. माझी पद्धत आहे. त्यामुळं आमटी एवढी तिखट आहे, पण ती संपवली पाहिजे. मग मी म्हणलं आपलं हे दुःख पहिल्यांदा घेऊन टाकूया. एकदा आमटी पिऊन टाकू म्हणजे तो विषय. आमटी उचलली, तोंडाला लावली, भगवान शंकराचं ध्यान केलं. त्यांना सांगितलं हे विष पचवण्याचं सामर्थ्य मला द्या. आमटी कशी तरी पोटात ढकलली, येणारा ठसका थांबवला. शेजारी शिरा होता, तो शिरा खाल्ला. तांब्यावर पाणी घटा 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 रिचवलं, तरी डोळ्यातून पाणी आलं, ठसका लागला. बाईचं लक्ष माझ्या जेवणाकडं. तिनं जशी आमटी वाटी रिकामी बघितली, तसं तिला वाटलं बुवाला आमटी लय आवडली. त्यामुळे तिनं दुसरी वाटी मला बिन विचारता हो भरली. लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का, मला त्या दिवशी जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं आत्ता वाईट वाटलं. कारण मी माझी फजीची सांगतो, तुम्ही दात काढताय. तुम्हाला लाजाबीज आहेत का नाही? लाजा. मी म्हणलं बाई काय केलंय? बाई काय म्हणली, महाराज काळजी करू नका, आमच्या घरात नाही राहायचं, तुम्ही सगळी घ्या. मी म्हणलं तुझ्या घरातला प्रश्न नाही, मीच राहतोय काय नाही प्रश्न आहे. त्याला बाई तर भयंकर प्रेमळ. म्हणले महाराज किती भाऊ तुम्ही? म्हणलं तुझ्या आमटीतनं वाचलो तर तिघं नाही तर दोघंच. मग करता येत नाही, पण वाढती जास्त. आणि एखादी करती चांगली, पण वाढतच नाही. पुण्याला जेवायला गेलो ना की पुण्याच्या बाया एवढ्या कोशिंबीर करतात, बाबा 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 बाबा. तुम्हाला फक्त काकडीचीच माहीत आहे. पुण्याच्या बाया काकडीची, मुळ्याची, पेरूची, केळीची, डाळिंबाची, अशा इतक्या करतात. 5-6 कोशिंबीऱ्या, 10-12 कोशिंबीऱ्या असं आहे, पण वाढत नाही जास्त.
एक एक चमचा. आता आमची जात वार करायची. कुठं करता मी सगळ्या कोशिंबीरा एकत्र केल्या आणि आपलं खाल्लं. बाय काय म्हणली, तात्या तुम्हाला पेरवाची कोशिंबीर कशी वाटली हो? म्हणलं नेमकी कुठं होती ती मला माहीत नाही. केलं पाहिजे चांगलं, वाढलं पाहिजे पोटभर. बस असं कोण आहे? असं फक्त भगवान. जीव जीवाला तृप्त करू शकत नाही, कारण जीवच तृप्त नाही. घ्या, मुळात जीवच अपुरा आहे. भगवान फक्त जीवाला तृप्त करतो, आणि तो तृप्त करतो ना असं सुख देतो. योगी या मुनी जना ध्यानी, योगी जना ध्यानी, योगी मुनी जना ध्यानी, योगी मुनी जना शास्त्रामध्ये 6 लिंग आहेत. विजय महाराज 6 लिंग. अभ्यास, अपूर्वता, उपपत्ती, उपक्रम, उपसंवाद यांची एक वाक्यता, अर्थवाद आणि फल. 6. अवघड सांगत नाही. मला अवघड सांगायला आवडत नाही. अवघड येतं पण सांगत नाही. समाजाला अवघड सांगू नये. समाजाला सोपं सांगावं. सामान्य समाज. वेदांत हा कीर्तनाचा विषय नाही. वेदांत चर्चेचा विषय. माझी आत्मचर्चा विषयाचं उदंड गाती. झालं का? मला त्याचं एक सांगायचं, अपूर्वता. षडलिंगामध्ये एक लिंग आहे अपूर्वता. अपूर्वता म्हणजे काय? हिचं जे आहे ते अन्य ठिकाणी नाही. कोणताही जीव आपल्याला जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये प्रवृत्त होणार नाही. आपल्याला अप्राप्त आहे त्याच्यामध्ये प्रवृत्त होणार. हे महिला वर्गांना त्या टी व्हीवर रोज तुम्हाला बावळट करण्यासाठी साबण आणि तेल, बाबा 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 बाबा, रोज त्या साबणांच्या जाहिराती, रोज तेलाच्या. मग ती तेलाची बाटली आणि बाईचे केस, शेजारी बाई दाखवायची झिंज्यावाली, आणि मग सांगायचं इतके चांगले केस मुलायम व्हायचे असेल तर हे तेल लावा. झालं का? मग ते काय, केसाची वाढ भरपूर होते, केस गळत नाहीत,
टिकत नाहीत. बाया मला का सांगतात, आज येताना तेवढी बाटली घेऊन या. मालक सांगतो पहिले आहेत की डझनभर, नाही ही वेगळी आहे, अपूर्वता. कोणत्याही वस्तूमध्ये अपूर्वता असेल तर जीव प्रवृत्त होतो. या सुखामध्ये अपूर्वता आहे. तुम्हाला प्राप्त आहे ते नव्हे, तुम्हाला काय प्राप्त आहे ते रोजचं तेच की दुसरं काय. हे रे माझ्या मागल्यांचा कन्या. बस. एका माणसानं मला असा प्रश्न विचारला, तुम्ही महिन्याला पंढरपूरला जाता? हो. नवीन काय? नवीन काय? पांडुरंग तोच ना, चंद्रभागा तीच, पंढरपूर तेच ना, नवीन काय? मग का जाता? मी म्हणलं हाच प्रश्न तुला विचारतो. तू रोज घरात जातो ना? जातो. नवीन काय तेवढं सांग. थोबडा तोच, डोळे तेच, नाही एवढ्या खाली येत नाही मी. चला, अपूर्वता. संसारामधलं जे सुख आहे ना, ते सुख आहे अल्प. परमार्थमधले सुख आहे ते पूर्ण. योगी या मुनी जना ध्यान. कोणतं सुख मिळतं योग्यानं? योग्यानं कोणतं सुख आहे एवढंच सांगतो. समाधी भोग्याची आहे का योग्याची आहे? समाधी भोग्याची आहे का योग्याची आहे? अमृत मग तो भोग्याचा आहे का योग्याचा आहे? योग्य. हा, भोग्याला कोण विचारत नाही. हे लक्षात ठेवा. पुढाऱ्यांचे पुतळे होतील पण संतांच्या समाधी आहेत. लक्षात ठेवा. पुतळ्यावर कावळे हाकतील, समाधीवर अभिषेक आहे. लक्षात ठेवा. आणि तो हे अभिषेक म्हणजे महाराजांच्याकडे नंबर लावायला लागतात. महाराज सांगतात आता जागा शिल्लक नाही, 2 महिन्यानंतर या. हे आहे ना, योगी या मुनी जना ध्यानी. जे सुख योगी या नाही समाधी. योगी या नाही समाधी. सुख योगी या नाही समाधी. सुख योगी या नाही समाधी. देवत्व गाई पशु जीवा. सुखचे समाधी, सुखचे योग्या नाही समाधी. अरे योग्याला समाधीमध्ये मिळत नाही ते सुख भगवान परमात्म्यानी दिलं ना. आणि दिलं म्हणजे कुठं दिलं? शुचौ देशे तिथं नाही दिलं. योग घरात नाही, योग रस्त्यावर नाही. बावळट माणसं रस्त्यावर जाऊन बसतात, रस्त्याच्या कडेला, आणि तिथं नाक धरतात. त्यांना ते रामदेव बाबांनी सांगितलं. मग रामदेव बाबांनी तुम्हाला रस्त्यावर बसा सांगितलं रे. आणि त्या रस्त्यानं वाहनं चालल्यात, सगळे वाहनं कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि तिथं शुचौदेश कर. बावळ्या, शुचौदेश आहे. वर्धनगडावर वर गेलं पाहिजे मग शुचौदेश. हे लक्षात ठेवा. पवित्र देश आहे, नुसतं नाही. मग तत्र एकाग्र मन कृत्वा हा उपविश्यासनेंजात योग मात्र शुद्ध आहे. सगळं झालं पाहिजे. मग सहावाध्याय वाचा सहावाध्याय. मग बघा काय असलं उजेड. बाबा सहावाध्याय कळतच नाही तर बाकीचं काय कळणार आहे? असं आहे. आंबेरीची देवदरी, त्याला म्हणायचं शुचौ देश. पवित्र देश कुठं आहे? एवढ्या कष्टाने मग अगोदर यम, परत नियम, परत आसन, परत प्राणायाम. प्राणायाम सोपा आहे, प्रत्याहार अवघड आहे. प्राणायाम कोणी नाक धरलं म्हणजे काय होतं? बरं आहे, पण पत्ते खेळवतो त्यापेक्षा नाक धरायला लागली चांगली गोष्ट. प्रत्याहार काय आहे? प्रत्याहार नेनता अदमाच्या अन्ना खादलिया की जे तैसी ओकवली सवासना इंद्रिय इंद्रिय सैरा पदार्थी रिक्ता निहाळची
ते प्रत्याहार म्हणजे सगळे विषय डोक्यातून मनातून बाहेर काढायचे सोपं नाही. एवढा बटाटावडा सोडून बघा, मग समजेल लक्षात. करा नियम की पुसेगावच्या चौकातला बटाटावडा खायचा नाही, मग कळेल काय ताकद आहे. करा नियम. एवढे चहाचे प्रकार नेले बाबा, हा चहा अमका चहा चमका चहा झाला, चहाचा धुमाकूळच झाला. प्रत्याहार. मी अष्टांग योग सांगतोय तुम्हाला फक्त 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा नव्हतो, 6-6 महिन्याचा आहे. प्रत्याहार. मग धारणा. धारणा म्हणजे निर्विषय झालेली इंद्रिय एका ठिकाणी स्थिर करणं, मग ध्यान. आणि हे ध्यान लागलं की पाठीमागची सात साधना आहेत ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान. पाठीमागची 7 अंग आहेत ना, ती 7 अंग आहेत साधनं. समाधी साधन नाही, समाधी आहे त्याची परिपक्व अवस्था. ती करावी लागत नाही, ती लागते. मग सोपं नाही. पण भगवान परमात्म्याने कुठं दिलं ते सुख आसनीशे, घरात जाग्यावर. ही त्याची किमया आहे भगवंताची, लक्षात ठेव. म्हणून 2 प्रमाणे सांगतो. व्यवहारामध्ये जे सुख दिलं जातं ते विषयाच्या माध्यमातून. तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेला तर पाहुणा तुम्हाला खुश करण्यासाठी काय करतो? चहा. चहामध्ये परत बिस्किटं खाता खाता पोह्याची प्लेट, पोहे खाता खाता शिरा खाता खाता भजी, भजी खाता खाता गुलाबजाम, आणि सगळं खाल्ल्यावर तंबाखू. सगळा सत्यानाश. जेवढं खाल्लं तेवढं सगळा सत्यानाश. जाऊ द्या, तुमची सुटत नाही, मी सांगितल्याशिवाय राहत नाही, तर काय करता. कोणताही जीव दुसऱ्या जीवाला आपलं सुख देत नाही, विषयातलं सुख देत. फक्त भगवान परमात्मा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, शब्द लक्षात ठेवा. आपुले. आपुले त्याला म्हणतात निज. भगवान परमात्मा. वैरभाव नाही आप पर कोणी काही, शोक मोह दुःख ठाई तया निरस. तुका म्हणे सुखी केली आपणा सारिकी, स्वामी माझा कौतुकी बाळ. तुका म्हणे सुखी केली आपणासारखी. असं आहे. अविनाश करी आपुली आहेस. भगवान परमात्मा आपल्या समान करतो. असं आहे. जीवाकडे ही ताकद नाही. काय, एका राजाचा वाढदिवस आणि त्याने योजना जाहीर केली, प्रधानजी आज योजना जाहीर करा, आपल्याला जो देईल त्याच्या 10 पट त्याला द्यायचं. पूर्वीचे राजे उदार होतो, ते लोकांना द्यायचे. आताचे कंजूस आहेत, घेतात फक्त. परत काय द्यायचं.
आले. तुमच्यासारखी कोणतरी बाई आली, तिनं ओवाळलं आणि राजाच्या हातात 500ची नोट. आपलं माझं गरीबाचं. राजा म्हणला, प्रधानजी 5,000 देऊन टाका. ही बातमी गावात कळाली की जेवढे दिल त्याच्या झापट मिळते. आता काय चढावळचा प्रश्न. एका गावातल्या गरीब माणसाला ही बातमी कळाली संध्याकाळी 5 वाजता. अरे बापरे म्हणलं, मला आता आपण काय द्यायचं. त्यानं घरदार सगळं विकूनच टाकलं. शेजाऱ्याला म्हणलं, माझं घर विकत घे. म्हणलं, तुझं घर आहे ते? हां, त्याका पाऊस ऊन वारा सगळं घर आहे वेळी हा घर म्हणतात नाही. म्हणलं, काय का असना काय तर दे गाड्या. त्याने दिलं 5,000 घराचं. घरातल्या वाकळा कांबरून सगळं नेलं भट्टीत दिलं. मला काय त्याने दिलं 500 रुपये. भांडी कोंडी सगळी चिचली मोडली, टाकली मोडीत. त्यानं दिलं 1,000. किती झालं हिशोब करा की. 6,500. त्याला 10 गुणायचं की परत 6,500 रुपये झाले. एका पाकिटात भरले आणि त्याच्यावर लिहिलं, माझं सर्वस्व. माझं सर्वस्व. असं काही ठेवलंच नाही ना. महाराज माझं सगळं दिलं, माझ्याकडं काहीच राहिलेलं नाही. राजा म्हणला, प्रधानजी पैसे मोजा. प्रधानजी म्हणले, महाराज ही योजना अंगलट आल्या. कारण ते पैसे नाही. त्याने त्या पाकिटावर काय लिहिलं, माझं सर्वस्व. आता तुम्ही त्याला तुमचं सर्वस्व द्या आधी. हां, म्हणजे तुम्ही खाली उतरा. आणि हे किती झालं, 1 झालं. अशी 9 कमवा. राजा म्हणला, योजना बारगडी. होऊ शकत नाही ना. पण भगवान परमात्मा देतो ते सुख आसनी शयनी. आणि कोणालाही गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सगळा, गोपी गोधना सगळा, गोपी गोधना सगळा, गोपी गोधना सगळा. हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे, हरिसुख पावले रे. गोकुळच्या गवळिया, गोपी गोधना सगळा. सगळ्यांना कोणच सुटलं नाही हो. गवळ्यांना दिलं, गोपिकांना दिलं, गोधनांना दिलं, सगळ्यांना. झाडांना दिलं, वृक्षवल्लीला दिलं. काय ताकद आहे हो, काय ताकद आहे सांगा. एखादा मनुष्य स्मार्ट असला तर त्याच्यावर स्त्रिया भाळतात. स्त्रिया भाळतात. पुरुष भाळत का भाळतात नाही. पण शंभू राजासारखा एखादा जर देखणा मनुष्य असला तर पोरंसुद्धा भाळतात. शंभू राजे असे होते का मुलंसुद्धा फिदा झाली पाहिजेत. उंची होती 6.25 फूट शंभूराजांची. रंग कापरासारखे गोरे, अतिशय गोरे होते शंभूराजे. आणि देखणे अतिशय होते. देखणे तेवढेच, उंच तेवढेच, गोरे तेवढेच आणि भारदार तेवढेच. असं शरीर पिळदार होतं. शंभूराजांचं वजन होतं 110 किलो. काय देह असेल नसत्या कल्पना करा. असा धिप्पाड पुरुष, तर त्याच्यावर कदाचित पोरंसुद्धा फिदा होतात. सौंदर्य आहे ना. पण म्हातारी माणसं नाही होणार. पण म्हातारी माणसं, तरुण पोरं झालं का, मुली, म्हातारे लोक, नामदेव सांगतात बाळा, प्रौढा आणि मुग्धा. पण मर्यादा संपली. त्या देखण्या पुरुषावर गावातले सगळे फिदा होतील
पण जनावरं होणार नाहीत का? होतील? नाही. जनावरं होणार नाहीत. पक्षी होतील का? नाही. नद्या होतील का? नाही. वारा होईल का? आता हे ऐका, हे ऐका. यमुना जळ स्थिर स्थिर रवी मंडळ चालता स्तब्ध शेष कुर्म वराह चकित राहे बाळासन देऊ विसरली. कसं आहे? तृणचारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई पक्षी कुळे निवांत राहिली वैरभाव समूर विसर. हे देवाचं सुख आहे. पवन निश्चळची हो व निठेला सूर्य अस्तमाना जावो विसरला वत्थेन पिती हो देहभाव गेला गायीचा कवळ गायी मुखी राहिला हो. भगवंताची ताकद लक्षात ठेवा. नुसत्या माणसांना नाही, पशूंना पक्ष्यांना निसर्गांनाही सुखी करून टाकलं. आणि मग हे जे सुख दिलं ना त्या सुखामध्ये त्या यादीमध्ये सगळे आहेत. पण कोण तर चुकले? गोपी गोधना गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सगळे आहेत. कोण तर राहिले? कोण राहिले? सवंगडी. मग सवंगडी का? सवंगडी जनरलमध्ये घेतले नाहीत, ते स्पेशल आहेत. पण बाप रखमाजवळ विठ्ठले ते सुख बस.